वेगाची मर्यादा पाळा, अपघात टाळा, दुर्घटनासे देर भली, सावधान पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा, घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे. रस्त्याच्या कडेला या आणि अशा आशयाचे बरेच सूचना फलक ठिकठिकाणी लावलेले दिसून येतात. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अशा फलकांचा उपयोग कदाचित होत असावा. कदाचित म्हणण्याचं कारण म्हणजे राज्यात 24 तासात ऍक्सिडेंटमध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय. रोड ऍक्सिडेंटमध्ये महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार एका वर्षात 19,475 मृत्यू रस्ते अपघातात झालेत. ही आकडेवारी अगदी ताजी असतानाच सोमवारचा दिवस 18 जणांसाठी शेवटचा ठरलाय. राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणारे अपघात रस्त्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रस्ते अपघात, त्यासंबंधीची आकडेवारी आणि सोमवारी राज्यात झालेले 3 मोठे अपघात आणि त्याची कारणं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहता शिरस्ता. सुरुवातीला सोमवारी झालेले 3 मोठे अपघात पाहू. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात ऐन 20-25 असणारे तरुण खोल दरीत कोसळले. स्कॉर्पिओ तब्बल 800 फूट दरीत कोसळून गाडीतील 8ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कोकणात पर्यटनासाठी गेलेले सगळे युवक सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. हरणे बंदर येथील मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सगळेजण गेले होते. माघारी परतत असताना नितीन नायकोडे हा गाडी चालवत होता. घाटात नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आणि पोलीस प्रशासनाने रात्रभर बचाव कार्य राबवले. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, स्थानिक पोलीस या सगळ्यांनी मेहनत घेऊन सर्व मृतदेह बाहेर काढले. या घटनेनं कोळी मुलं पालकापासून हिरावून घेतलीत. सोमवारी सकाळीच आणखी एक मोठा अपघात मुंबई आग्रा नॅशनल हायवेवर झालाय. त्यात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 26 जण जखमी झालेत. हा अपघात तिहेरी होता. चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाळूच्या डंपरनं समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्यानंतर मदत कार्य सुरू असताना मुंबईकडून इंदूरच्या दिशेने जाणारी खासगी बस या वाहनावर येऊन धडकली. अपघाताची भीषणता एवढी भयान होती की लोक अक्षरशः चिरडले गेलेत. यासोबतच पुण्याच्या जुन्नर परिसरात आणखी एक अपघात झालाय. अहिल्यानगर कल्याण महामार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा हा अपघात होऊन 4 जणांचा मृत्यू जागीच झालाय. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते अपघात हा चिंतेचा विषय बनलाय. रस्ते अपघाताची आकडेवारी पाहिल्यास जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 9,259 अपघात झालेत. यात 3,858 प्रवाशांचा मृत्यू झालाय. दिवसाला सरासरी 43 जणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. सन 2030 पर्यंत अपघातांची संख्या 50% कमी करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने ठेवले. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता रस्ते अपघात हा विषय आणखीनच गंभीर होत चाललाय. या अपघातांमागे आत्यंतिक वेग हे प्रमुख कारण असून यासोबतच मद्यपान करून गाडी चालवणे, ब्लॅक स्पॉट्स बद्दल पुरेशी स्पष्टता नसणे, फलक नसणे ही देखील कारणं आहेत. राज्यातील अपघातांची सर्वाधिक संख्या पुणे ग्रामीण परिसरात आहे. त्यापाठोपाठ नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर ही ठिकाणं आहेत. आता ही सगळी आकडेवारी लक्षात घेता प्रशासनाने राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर रस्ते सुरक्षा कक्षांची निर्मिती केली. प्रत्येक जिल्हा आणि तेथील अपघाताची कारणं विचारात घेऊन आराखडा तयार केला गेलाय. नुकतेच रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा आणि नियमांच्या विषयक जनजागृती करणं देखील महत्वाचं आहे. सर्व बाजूनी प्रयत्न झाल्यास राज्यातील रस्ते अपघात कमी करता येतील आणि मौल्यवान मानवी जीव वाचवता येणं शक्य होईल. रस्ते अपघाताबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.